स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात अनोखा उपक्रम. 76 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान, साड्या, ड्रेस आणि रेनकोटचे वाटप. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा नगर परिषदेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव केला. यावेळी तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस तळोदा नगर परिषद आणि नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 26 महिला आणि 50 पुरुष अशा एकूण 76 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना साड्या, पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्यात सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटही देण्यात आले. नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आठवण करून देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असल्याचे सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शहरासाठीचे योगदान अमूल्य असून त्यांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश चौधरी यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा जपत जनसेवेची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, मुख्याधिकारी विक्रम जगदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश चौधरी, उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, शहराध्यक्ष अमन जोहरी, बांधकाम सभापती प्रतिभा पाडवी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे, महिला व बालविकास सभापती हर्षाताई पाडवी, पाणी पुरवठा सभापती कल्पेश चौधरी, नगरसेविका गायत्री पिंपरे, नगरसेवक अरविंद प्रधान, नगरसेविका मीराबाई कोडी, नगरसेविका लक्ष्मीबाई पाडवी, नगरसेवक इम्रान खाटी, स्वीकृत नगरसेवक गिरधर सागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय नेत्यांना अभिवादनासोबतच समाजासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम तळोदा शहरात कौतुकाचा विषय ठरला. परिवर्तन 24 न्यूज, सत्य, विकास आणि जनतेच्या प्रश्नांना समर्पित. जो व्यक्ती दादांना भेटत असेल तो व्यक्ती दादांचा मनात असायचा. दादा नेहमी कामासंदर्भात लोकांची भेटघाट घेत असेल. दादा सकाळी 6 वाजेपासून काम करत असेल. दादांनी कोणालाच नकार दिला नाही. मी निवडून आल्यानंतर दादांची 24 डिसेंबरला भेट झाली आहे. मी 21 तारखेला आपली निवडून आल्यानंतर 24ला भेट झाली. 24 नंतर आमची 27 तारखेला न परत दादांची मंत्रालयाला भेट झाली. भेट देत असताना दादा म्हटले, चौधरी ताई, म्हणजे दादांनी माझ्या दादांची परिचय नाही, ओळख नाही. दादांचा परिचय नसताना निवडून आल्यावर आमची भेट झाली. तर दादा म्हटले 27 तारखेला भेटले. पण दादा म्हटले, ताई माझं आता इलेक्शन आहे, तुम्ही 8 तारखेला तुम्ही परत पुन्हा या मंत्रालयाला, आपली परत भेट होईल. तर दुर्दैव असं की दादा आपल्यातून 28 तारखेलाच निघून गेले. म्हणजे दादांना शब्द दिला होता, दादा तुम्हाला तळोद्याला यावं लागेल. माझे मिस्टर योगेश चौधरी यांचा 3 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसासाठी म्हणजे लोकांना भेटगाठ होईल आणि आभार व्यक्त करायचे तुम्हाला लोकांना. तर दादा म्हटले, ताई मी नक्की 3 फेब्रुवारीला योगेश चौधरी यांच्या वाढदिवसाला नक्की येईल. दादांनी आम्हाला शब्द दिला होता. पण दादांचा दुर्दैव असं की तो शब्द दादांचा देवाला रुजूनही झाला. दादा आज आपल्यात नाही राहिले. दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देते. दादांना जयंती, आज दादांची जयंती म्हणजे आज दादांचा वाढदिवस. आज वाढदिवस न साजरा करता आज आपण त्यांची जयंती साजरी करतो. दादांना पुनश्च